अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याची हत्या झाल्यानंतर आज अहिल्यानगर शहरामध्ये बंद ठेवण्यात आलेला आहे। कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी हा अहिल्यानगर शहरातील मुस्लिम बहुल एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकुंदनगर परिसरामध्ये काम करण्यासाठी गेला होता। त्या ठिकाणी त्याच्यावर एका जमावाने जो आहे तो प्राणघातक हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यानंतर त्याला अहिल्यानगर येथे उपचारासाठी देखील दाखल करण्यात आलं होतं। मात्र काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर कुठेतरी अहिल्यानगर मधील हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जो आहे तो संताप व्यक्त केलेला आहे आणि काल जी आहे ती बंदची हाक अहिल्यानगर शहरामध्ये पुकारण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने आज सकाळपासून अहिल्यानगर शहरामध्ये जो आहे तो बंद पुकारण्यात आलेला आहे आणि अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील या ठिकाणी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जो हल्ला झालाय त्या मागचा मास्टर माइंड शोधा, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही आणि जो आहे तो मृतदेह जो आहे तो पोलीस अधीक्षक कार्यालयावर आणू असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सध्या तरी अहिल्यानगर शहरामध्ये तणावपूर्व वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि मृत परदेशी याचा जो मृतदेह आहे तो संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये जो आहे त्याचा मृतदेह अहिल्यानगर शहरामध्ये येणार आहे। आता नेमकं या घटनेमागे काय आणखीन घडामोडी घडतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली भूमिका जी आहे ती आक्रमक आहे। जोपर्यंतच्या घटनेचा मास्टर माइंड मिळत नाही तोपर्यंत जो आहे तो मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पावित्रा जो आहे तो आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आज दिवसभरात अहिल्यानगर शहरामध्ये काय घटना होतील हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन ऋषी राऊतसह गोविंद फुनगे, LS मराठी, अहिल्यानगर।